निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला खोटं बोलायची सवय. शक्तीपीठबाबत खासदार विशाल पाटील यांची जोरदार टीका. शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत. दुप्पट मोबदला दिला तरी शेतकऱ्यांच्या जमीन देण्यास नकार आहे. शक्तीपीठ ही शक्तीपीठांना जोडणारा रस्ता आहे का, हे तुम्ही केल्याचा प्रकार आहे. दुसऱ्या कोणत्याही देवस्थानाला जाऊन हा रस्ता जात नाही. जमीन अधिग्रहण करणे, कमी पैशात जमिनी घेणे असा घाट आहे की काय, असा संशय व्यक्त होत आहे. आणि यावर खर्च करणे असा प्रकार दिसून येत आहे. खानापूरसारख्या शहरात, गावात लोक शेतीची जमीन देण्यास तयार आहेत. तिथे लोक तयार आहेत जमीन हस्तांतर करण्यासाठी. त्यांच्याकडून जमिनी घ्या. तिथे कष्टाने लोकांनी जमिनी जिवंत केल्या आहेत. अशा जमिनी घेऊ नये. कोल्हापूरचा रद्द केला तर कोकणाला विमानाने जाणार का? अर्धवट घोषणा करू नये अशी विनंती खासदार विशाल पाटील यांनी सरकारकडे केली आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार पाटील यांनी शक्तीपीठबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. हे बघा, राजकीय भाषण करायचं म्हटलं तर अत्यंत दुर्दैवी आहे आणि खोटं बोलायची सवय इलेक्शनच्या तोंडावर भाजप सरकारला आहे असं म्हणावं लागेल. मात्र आता राजकारण ह्यात आणण्यापेक्षा एक ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः स्टेक होल्डरशी म्हणजे शेतकऱ्यांशी बोललेलो आहे. शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी आपल्या पिकाऊ जमिनी म्हणजे या ठिकाणी ह्या नदीकाठच्या जमिनी आहेत, चांगले पिकाऊ जमिनी आहेत. त्या ठिकाणी जो रस्ता आणायचा प्रयत्न चाललेला आहे त्या रस्त्याला जमीन द्यायची मानसिकता शेतकऱ्यांची नाही आहे. निश्चितच त्यांना जो मोबदला मिळणार आहे तो तर खूपच अत्यल्प आहे. ज्या ठिकाणी इरिगेशन झालेली आहे, कित्येक वर्ष त्या ठिकाणी ऊस पिकतो, अशा जमिनीला सुद्धा शासनाच्या माध्यमातून जिरायत म्हणून त्या ठिकाणी नोंद झालेली आहे. जिरायतची नोंद होते तर त्याची मूल्यांकन कमी होते आणि मूल्यांकन कमी झालं तर नुकसान भरपाईसुद्धा कमी मिळते. मी लोकांना तेही विनंती केली, विचारलं की ह्याची जर जिरायतमधनं तुमचं बागायतीत रूपांतर केलं तर थोडं तुम्हाला जवळजवळ दुप्पट नुकसान भरपाई या ठिकाणी मिळेल, तरी तुम्ही जमिनी द्यायला तयार आहेत. तर शेतकऱ्यांचा नाकार आहे. या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगली शेती पिकवलेली आहे, खूप कष्टातनं त्या ठिकाणी आपल्या बागा जगवलेल्या आहेत, ऊस पिकं जगवलेली आहेत. त्यांना ह्या जमिनी द्यायच्या नाही आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि सांगलीच्या पश्चिम भागाचा एकंदरीत जनतेचा आणि ह्या ठिकाणी पिकांचा खूप साम्य आहे. कोल्हापूर वगळता तर सांगलीही वगळता आली पाहिजे. सांगलीत फक्त मला वाटते औदुंबर हे एकच ठिकाण आहे जे ह्या शक्तीपीठाशी त्यांनी जोडलेलं आहे. शक्तीपीठाचा जो आता नियोजित रस्ता आहे तो सुद्धा औदुंबर देवस्थान दत्त औदुंबरापेक्षा जवळ मला वाटते 50 ते 60 किलोमीटर लांब आहे. म्हणजे हा नियोजित शक्तीपीठ हा खरोखर शक्तीपीठांना जोडणारा रस्ता आहे का दुसऱ्या हेतूतनं निर्माण झालेला रस्ता आहे? जवळपास सुद्धा त्या ठिकाणून कुठलंही देवस्थान जात नाही असा हा रस्ता आणलेला आहे. फक्त स्वतः जमिनी अधिग्रहण करणे, कमी खर्चात जमिनी मिळाव्यात आणि त्याच्यावर जास्त खर्च करणे यासाठी हा प्रकल्प आहे का अशी शंका येते. मी पुन्हा एकदा विनंती करून, कारण ही विनंती शेवटची असणार आहे, त्यानंतर आंदोलन उभं करावं लागणार, शेवटची विनंती सरकारला करतो की ज्या पद्धतीने तुम्ही कोल्हापूर वगळलेला आहे, आम्ही शक्तीपीठाला विरोध करत नाही, पण शक्तीपीठाला पर्यायी रस्ता हा आमचा जो रत्नागिरी नागपूर हायवे आहे तो उपलब्ध असताना त्या रस्त्यालाच शक्तीपीठाला पुढे जोडावं. सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातून लोक शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत. त्यामुळे जिथं ज्यांची तयारी आहे तिथं जमिनी घ्यावेत. जसं तुम्ही पश्चिम भागात यायला सुरू करता, मनेराजूसारखं गाव जिथं पाणी नसतानासुद्धा लोकांनी कष्टाने बागा पिकवले त्यांचाही विरोध आहे. पुढे वजर चौंडे असेल तिथंही विरोध आहे. आणि जसं तुम्ही मिरज तालुक्यात कौलापूर, बुधगाव ह्या ठिकाणी शिरता, पद्माळ, कन्ना, सांगलीवाडी जे शहराचा भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन जमिनी घ्यायचा प्रयत्न करतात, चुकीचं आहे. खानापूर तालुक्यातनं हा रस्ता एक्झिस्टिंग हायवेला जोडावा आणि पुढे तो तुम्ही कोकणात न्यावा. मला अजून कळलेलं नाही की जर कोल्हापूर जिल्हाच वगळणार असाल तर शक्तीपीठ सांगलीवाडीपर्यंत नेऊन तिथून पुढे नेणार कसा, तो कोकणात जाणार कसा? तो कोल्हापूर जिल्ह्याच्या वरनं नेणार आहेत का तिथंपर्यंत गाड्या नेऊन पुढे विमानाने नेणार आहेत हे मला कळलेलं नाही. त्यामुळे अर्धवट काहीतरी घोषणा दिल्या जातात. मी त्यांना विनंती करतो की सांगली जिल्ह्याची मिरज तालुका खास करून आणि तासगाव तालुक्यातला काही भाग हा या शक्तीपीठातनं वगळावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं करावं लागेल. गडकरी साहेबांशी भेटून बोलणार आहात? मी गडकरी साहेबांच्या हा विषय मांडलेला आहे आणि तुम्हालाही सांगतो, गडकरी साहेब जरी भाजपचे मंत्री असले तरी गडकरी साहेब खूप प्रॅक्टिकल व्यक्ती आहेत. मी त्यांच्यात चर्चा करत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की ह्या रस्त्याचा केंद्राशी काही संबंध नाही. हे राज्य शासनाने काढलेला रस्ता आहे, MSRDCचा रस्ता आहे
आणि तो विषय हा राज्यानेच निर्णय घ्यावा लागणार. आणि त्यामुळे आता ह्या ठिकाणी राज्याच्या नेतृत्वाला आम्ही विनंती करतोय की हा रस्ता करावा, शक्तिपीठांना जोडावं, हे आमच्या सगळ्यांचीच मागणी आहे. पण शक्तिपीठांना जोडायचा हा रस्ता आहे का? जर जोडायचा रस्ता आहे की सांगलीत एकच स्थान तुम्ही निवडलं आणि तेही औदुंबर, आणि त्या औदुंबरपासून 60 किलोमीटर लांबनं रस्ता न्यायला लागला आहे. मग नेमका हा रस्ता गेला आहे कशासाठी? आणि मग सांगलीत औदुंबर सोडून कुठे नसेलच तर सांगलीतून रस्ता नेता आहे कशाला? नेत असला तर एक्झिस्टिंग हायवे आमचा मोठा आहे, चांगला आहे, तिथेही ट्रॅफिक जेवढी पाहिजे तेवढी नाही आहे. त्यामुळे हा रस्ता तिथं जोडावा खानापूर तालुक्यातनं, आणि तो सांगलीला बायपासून अंकली फाट्यावरनं तो कोल्हापूर जिल्ह्यात न्यावा, नाहीतर रत्नागिरीला न्यावा, नाहीतर विमानाने तिथं तो बंद करा, विमानाने पुढची लोकं न्यावीत. पण हा न विचार करता फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा कदाचित तिथं 2 मंत्री असल्यामुळे त्यांनी तो रद्द केला असेल. सांगलीचं दुर्दैव आहे. एकतर ह्या ठिकाणी भाजपला एवढं 4 आमदार निवडून देऊनसुद्धा या ठिकाणी मंत्रिपद मिळत नाही, एवढे दिवस झाले अजून पालकमंत्री मिळत नाही, आणि ह्याचा सांगलीचा कोण वाली ह्या सरकारमध्ये राहिलेला नाही आहे. आणि त्यामुळे कोल्हापूर वगळली पण सांगली वगळता येईना. स्वतः ह्या मतदारसंघातले भाजपचे आमदार सांगलीचे असतील, मिरजेचे असतील, त्यांच्या मतदारसंघातनं हा रस्ता येत असताना मतदारसंघातले 95% ह्या हायवेच्या विरोधात असताना त्यांनी काही आवाज उठवत नाहीत. हे दुर्दैव आहे. मी त्यांना विनंती करतो की राजकारण विरहित आपण एकत्रित जाऊया आणि हा कुठल्याही परिस्थितीत अधिग्रहणाचा विषय सांगली, मिरज आणि तासगाव या 3 मतदारसंघापुरता रद्द करावा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.